जर एक महिला प्रेग्नन्सीसाठी तिच्या गावातून तालुक्यावर येताना रस्त्यामुळे जर तिचा मृत्यू होत असेल तर काय काय आहे लोकशाही? जर एखादा विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होऊन शिक्षण घेऊन नोकरीसाठी परीक्षा देतो आणि परीक्षेमध्ये सुद्धा पास होतो, फक्त त्याला जॉईनिंग मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो, काय आहे आपली लोकशाही? एखादी मुलगी एखादी चिमुरडी शाळेत जाते, तिच्यावर बलात्कार होते आणि तिला मारून टाकल्या जाते, तरी ती कुठं आवाज उठू शकत नाही, काय आहे आपली लोकशाही? एखादा वृद्ध आयुष्यभर कुठंतरी आपलं आयुष्य गव्हर्नमेंटला देतो, सर्वंट राहतो आणि वृद्धापकाळात त्याला साधं पेन्शनही मिळू नये, कुठं चालली आपली लोकशाही? अरे एवढंच काय तर आपण मोठमोठ्या शहरांमध्ये म्हणजे काय मेट्रोजच्या गोष्टी करतो, प्रत्येक गावात आपण म्हणजे मोठे मोठे मेट्रोज मॉल्स पाहतो, पण खेड्यामध्ये साधी वीज नसावी, कुठं चाललो आहे? कुठं चालली आपली लोकशाही? मोठ्या मोठ्या ठिकाणी आपण स्विमिंग पूल्स पाहतो, पाण्याचा मोठा प्रचंड असा अपव्यय पाहतो, खेड्यामध्ये साधं प्यायला पाणी नसावं, कुठं चालली आपली लोकशाही? पण मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना करोडोची प्रॉपर्टी पाहतो आणि एकीकडे एकाच जणाकडे खायची व्यवस्था नसावी, कुठं चालली आपली लोकशाही? यासाठी उमेदवार हा योग्य हवा आणि ती वेळ आता आलेली आहे की उमेदवार योग्य निवडण्याची. तेव्हा चला हे सर्व थांबणार आणि योग्य असा उमेदवार आता महाराष्ट्राला मिळणार. नमस्कार, आम्ही एक कॅम्पेनिंग राबवत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य उमेदवाराला वोट कसं करायचं, योग्य उमेदवार कसा निवडायचा हे आम्ही सांगणार आहोत. आमची पूर्ण टीम पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे. याच्यात योग्य असे उमेदवार कसे निवडावे, आम्ही कोणत्याही पक्षाचा किंवा कुठल्याही याचा प्रचार करत नाही, फक्त तुम्ही योग्य उमेदवाराला मत द्यावं ही एक कॅम्पेनिंग आहे. आणि ज्याच्यासाठी गव्हर्नमेंटसुद्धा आपल्याला सांगते की योग्य उमेदवार निवडा, त्याच्या ॲड असतात, त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही. आपण कुठल्याही जातीचा धर्माचा उमेदवार न पाहता तुम्ही असा उमेदवार निवडला पाहिजे की ज्यांना आयुष्यात कधी भ्रष्टाचार केला नाही, तो भ्रष्टाचारी नसावा. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं आहे की एखादा उमेदवार आहे, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बघताय त्यांनी करोडो रुपयाचा घोटाळा केला आहे, या अगोदर कुठला काय काम करत होता तो, आज काम काय करत आहे, दादागिऱ्या करतो आहे, तरीही तुम्ही त्याला जर आमदार म्हणून निवडून देत असाल तर ती तुमची चूक आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते तुम्हाला भोगायचं आहे. नंतर तुम्ही जर या गोष्टी पाहून त्याच्याकडे मतदान देत असाल की मला कुठेतरी 1,500 भेटतील, 2,000 भेटतील, 2,500 भेटतील, कुठली तरी योजना आपल्या माथी मतलब तुम्हाला दिल्या जाईल, कुठलं तरी प्रलोभन दिल्या जाईल, तर ती पैसा कुठून आणणार आहे गव्हर्नमेंट? तो जो आमदार तुम्हाला आश्वासन देत आहे किंवा ती जी कुठली एक पक्ष तुम्हाला आश्वासन देत आहे, त्यांनी तो पैसा जनरेट कुठून करणार आहेत? आमच्याकडून तो पैसा वसूल होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही प्रकर्षाने वोट करताना पाहिली पाहिजे. आणि वोट हे नक्की केलं पाहिजे. तुम्ही कोणालाही वोट द्या, अपक्षाला द्या, कुठल्या विशिष्ट पक्षाला द्या किंवा नोटाला द्या, कुठल्याही पक्षाला नका देऊ, नोटाला शेवटचं बटन असते त्या ठिकाणी द्या, पण तुम्ही तुमच्या मताचं मोल जे आहे ते जाणा, कारण तुमचं मत हे अमूल्य आहे. 1 500ची किंवा 2 500च्या 1,500 रुपयात तुमचं वोट विकू नका. तुमचं मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि प्रत्येक 5 वर्षाला हे लोक तुमच्याकडे येतात तुमचं मत मागायला. तेव्हा तुम्ही हा विचार करा की 5 वर्ष आपल्याला हा माणसाला सांभाळायचा किंवा हा माणूस आपल्यासोबत राहणार आहे. आमदार कुठल्याही एका पक्षाचा नसतो, तो मतदारसंघाचा असतो, फक्त उभा असताना तो एका पक्षाचा असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एकदा का तो निवडून आला किंवा पडला तर तो राहत नाही. जो निवडून आलेला आमदार असतो तो पूर्ण पक्षाचा तो पूर्ण मतदारसंघाचा असतो. तेव्हा तुम्ही कोणालाही मत द्या, तुमचं त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्यांना तुमचे कामं सांगणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला हे समजायला पाहिजे की कोणती गोष्ट लोकसभा म्हणजे खासदाराची असतात, कोणती आमदाराची असतात, कोणती तुम्ही तुमच्या गावातले ग्रामपंचायतचे जे काम आहेत ते तुमच्या सरपंचांनी केले पाहिजे. ते जर तुम्ही आमदाराकडून अपेक्षित म्हणजे आमदाराच्या फंडामधून जर तुम्ही अपेक्षित त्यांना सांगितलं एखादी गोष्ट त्यांनी जर केलेली नसेल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आपल्या गावातल्या बेसिक सुविधा कुठल्या आहेत, जोपर्यंत आपल्याला आत्तापर्यंत मिळाल्या नाही. देशाला स्वातंत्र्य होऊन एवढी वर्ष झाली तरीही आपल्याला बेसिक ज्या नीड्स आहेत, बेसिक ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी जर लढावं लागत असेल तर ही आपल्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. कारण खेड्यापाड्यामध्ये रस्ते चांगले नाही म्हणून एखाद्या आमची एक मैत्रीण होती जिचा प्रेग्नन्सीमध्ये मृत्यू झालेला आहे. फक्त आणि फक्त त्या
गावचा रस्ता चांगला नाही म्हणून. आमचा एक मित्र आहे ज्याला पोलिसांनी अटक केली की त्यांनी, आमच्या एक ताई आहेत ज्यांना खूप मोठ्या म्हणजे असे भयानक गुन्हे त्यांच्यावर दाखल केले की फक्त त्यांचा गुन्हा एवढा होता की एका गावातल्या रस्त्यात व्हावा याच्यासाठी त्यांनी आंदोलन उभारलं होतं आणि ते आंदोलन खूप पेटलं होतं. फक्त तुम्ही आंदोलन का उभारलं या गोष्टीसाठी त्यांच्यावर म्हणजे खूप मोठे गुन्हे लावले आणि त्यांना तडीपार केलं. जर तुम्ही अशा लोकांना एक राज्य त्यांच्या हाती देत असाल तर विचार करा की येणारी आपली जी पिढी आहे ते आपल्याकडून काय घेईल, की येणारे आपले जे लीडर्स आहेत सगळेजण आम्ही प्रत्येकजण तिथं जाऊन कायदे करू शकत नाहीत, म्हणून आपण आपला एक प्रतिनिधी आपण तिथं पाठवत आहोत. या गोष्टीचं तुम्हाला जाण असायला पाहिजे. तो आपला मालक नाही आहे, तो आपला प्रतिनिधी आहे. म्हणजे आपल्याला जे वाटते ते तिथं मांडणार आहे, तो आपला मालक नाही आहे. तर आपला प्रतिनिधी निवडत असताना योग्य असं प्रतिनिधी निवडणं खूप आवश्यक असते. तुम्ही कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता कुठल्याही भीती, आपल्याला लोकशाही बाबासाहेबांनी दिलेली किंवा घटनेने दिलेली खूप मोठी देणगी आहे. या लोकशाहीचा तुम्ही काय पॉवर आहे ही समजून घ्या. एक आमदार आज म्हणजे तुम्ही निवडत आहे म्हणजे तो तुमचा प्रतिनिधी आहे. तो उद्या जाऊन तुमच्या ताटात जे राहणार आहे, तुमच्या ताटात जे तुम्ही खाणार आहे त्याचे भाव तो तिथं ठरवणार आहे. त्याच्या पॉलिसीज ते तिथं ठरवणार आहे. तुम्ही जे कपडे घालणार आहेत त्याची किंमत तो तिथं ठरवणार आहे. तुम्ही जो पाणी पिणार आहे, तुम्ही जे दूध पिणार आहे किंवा तुम्ही जो शेतात पिकवणार आहे त्याचा भाव ते ठरवणार आहे. तेव्हा उमेदवार हा योग्यच असला पाहिजे. तो उमेदवार ज्यांनी लाखो करोडोचा भ्रष्टाचार करून तो इथं आलेला आहे तो नसला पाहिजे. ज्यांनी मर्डर वगैरे करून तो राजकारणात आत्ताही स्टँड आहे असा उमेदवार नसला पाहिजे. उमेदवार एज्युकेशन, ज्याला चांगलं एज्युकेशन आहे, एज्युकेटेड आहे असा उमेदवार निवडला पाहिजे. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो. आपल्या देशात किंवा आपल्या देशातच, पूर्ण देशात आपण जेव्हा उमेदवार निवडतो किंवा राजकारणात आपला प्रतिनिधी पाठवतो तेव्हा आपण आपली जात पाहतो. हे अतिशय चुकीचं आहे. जात न पाहता आपण त्याचं शिक्षण पाहिलं पाहिजे, त्याची नीतिमत्ता पाहिली पाहिजे. जर चांगल्या नीतिमत्तेचा लोक जर आपण तिथं पाठवू शकलो तरच ही खरी लोकशाही राहील. नाहीतर मग आज निवडून येतील आणि उद्या तुमच्यावर आमच्यावर अत्याचार करतील आणि 5 वर्ष आम्हाला हे भोगावं लागणार आहे. तेव्हा योग्य उमेदवार देऊया आणि लोकशाही जागूया. धन्यवाद.